गाड्या सुटल्या बडे बाबा केसरी मैदानातला फायनल सुटला, एक बाद झाला आणि इकडं लढत चालू आहे. कोण करणार आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी झाला. बैलगाडीचं शर्यत क्षेत्र तर कुणी कुणाला कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही. नशिबात असलं की सगळं काही साध्य होतंय. फक्त वेळेची आणि नशिबाची साथ पाहिजे. या फाटेचं वैशिष्ट्य आणि त्या बैलाचं सुद्धा वैशिष्ट्य, बैल कधी आतापर्यंत या फाटीवरती आलाय आणि बिगर गुलालाचा गेला नाही असं एकही मैदान झालं नाही. असं निमसोड गाव आणि हा बकासूर बैल या दोघांचं एक गमक आहे. तिसऱ्या पर्वाचं तिसरं मैदान संपन्न होतंय बडे बाबांचं. पहिल्या पर्वाच्या बंदीच्या नंतर पहिल्या पर्वात सुद्धा याच बकासूरने एक नंबरचा मान पटकवला होता. दुसऱ्या पर्वात सुद्धा एक नंबरचा मान पटकवला होता आणि बंदीनंतरचं तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वात सुद्धा याच बकासूरने करिश्मा केला. ते जर रेकॉर्ड फक्त तोच मोडू शकतोय. या बडे बाबा केसरी मैदानामध्ये सलग 3 वर्ष हॅट्रिकचा मान पटकवला असा बकासूर. या ठिकाणी श्रुतिका प्रिन्से ठाकूर यांच्याकडून सुंदर अशी गाडी फायनलला पळवली. बकासूर आणि सर्जाची गाडी, त्याबद्दल लेफ्टी किंग बबलू ड्रायव्हरसाठी 1000 रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आलं आणि समालोचन त्यासाठी 500चं बक्षीस दिलं. आपलंही मनपूर्वक धन्यवाद. गावठ्या बैलाचा देवदूत म्हणजे बकासूर आणि या बकासूरनं सिद्ध करून दाखवलं की गावठ्या बैल सुद्धा काय करू शकतो. असंख्य जणांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय आणि पडतीच्या काळामध्ये जे या ठिकाणी साथ देतात तेच खऱ्या अर्थाने सगळेचे सोयरे. त्यातलेच एक दैवत शेत गोवेकर लोणंद. माणसांचं प्रेम त्याच्यावरती आहे. अर्ध मैदान त्या बैलाच्या मागे गेलेलं आहे. तो संघर्ष आहे. 1.5 वर्षाचा संघर्ष बकासूरगत त्याचा सुद्धा आहे. मी स्टेजवरती असतोय परंतु 1.5 वर्षात गाडी कधी मध्ये निघली नाही, सेमीला करेलाच. परंतु